जय शिवराय शेतकरी मित्रांनो. आज आपण एका अशा बुरशीनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत ज्याचे नाव जवळपास प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर ऐकायला मिळते, नॅटिओ 75WG. पण एक प्रश्न नेहमी पडतो, हे औषध नेमकं कोणत्या रोगासाठी आहे? प्रत्येक रोगावर चालतं का? याच कंटेनची इतर कोणती औषधे बाजारात आहेत आणि हजारो शेतकरी करत असलेली सर्वात मोठी चूक कोणती? आज आपण या औषधाची A to Z माहिती पाहणार आहोत. चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नॅटिओ म्हणजे काय? नॅटिओ 75WG हे बुरशीनाशक फंगीसाइड्स आहे. हे कीटक मारण्यासाठी नाही, तर याचा उपयोग बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो. आता याची कंपनी म्हणजे बायर कंपनीचे हे औषध आहे. कंपनीपेक्षा त्याचा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट महत्वाचा असतो. आता या औषधामध्ये 2 रसायने आहेत. ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबिन 25% आणि टेबुकोनॅझोल 50%. हे दोन्ही मिळून नॅटिओ 75WG तयार होते. आता हे रसायन कसे काम करते त्यावर माहिती घेऊया. ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबिन हे बुरशीची वाढ थांबण्यास मदत करते आणि टेबुकेनाझोल हे वनस्पतीमध्ये प्रवेश करून आधी झालेल्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. म्हणून नॅटिओला संरक्षणात्मक आणि उपचारात्मक अशी दोन्ही वैशिष्ट्ये आहेत. आता ट्रॅक ग्रुप म्हणजे काय? प्रत्येक बुरशीनाशक एका विशिष्ट गटात असते, ज्यामुळे एकच गोष्ट सतत वापरल्यामुळे बुरशी प्रतिकार शक्ती विकसित करू शकते. म्हणून एकाच कंटेनची वारंवार फवारणी टाळा. कोणत्या पिकावर हे औषध चालते? सामान्यतः लेबलनुसार याचा वापर खालील पिकांमध्ये केला जातो. ते म्हणजे गहू असो, कांदा असो, द्राक्ष असो, मिरची असो, टोमॅटो असो आणि इतर नोंदणीकृत पिके. नेहमी तुमच्या उत्पादनाच्या लेबलवरील नोंदणीकृत पिके तपासा. आता हे औषध कोणत्या रोगासाठी वापरले जाते? ते म्हणजे भुरी, करपा, रस्ट, काही इतर बुरशीजन्य रोग. पिकानुसार लक्षात ठेवा, हे औषध मावा, थ्रिप्स किंवा अळीसाठी नाही. आता फवारणी कधी? रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसताच किंवा रोगाचा धोका असल्यास अधिकृत शिफारशीनुसार फवारणी करणे प्रभावी ठरते. रोग खूप वाढल्यास परिणाम कमी होऊ शकतो. आता याचा डोस. डोस हा पिकानुसार, रोगानुसार आणि लेबलनुसार बदलतो. म्हणून बाटलीवरील अधिकृत सूचना किंवा कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आता याच कंटेनचे इतर ब्रँड. महाराष्ट्रात ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबिन प्लस टेबुकोनॅझोल कंटेनवर आधारित विविध कंपन्यांची उत्पादने उपलब्ध असू शकतात. खरेदी करताना खालील गोष्टी तपासा. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, टक्केवारी, कंपनी, उत्पादनाची अस्सल पॅकिंग. फक्त नावावरून पर्याय निवडू नका. कोणत्या औषधासोबत मिसळू नये. प्रत्येक मिश्रण योग्य असेल असे नाही. मिश्रण करण्यापूर्वी लेबल तपासा, जार टेस्ट करा, कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शेतकऱ्यांच्या 5 मोठ्या चुका. रोग नसतानाही विनाकारण फवारणी. दुसरी चूक, शिफारसीपेक्षा जास्त प्रमाणात वापरणे. तिसरी चूक, एकाच औषधाची वारंवार फवारणी. चौथी चूक, वेगवेगळी औषधे विचार न करता मिसळणे. 5वी चूक, लेबल न पाहता वापरणे. बाजारातून घेताना स्वस्त म्हणून कोणतीही औषध घेऊ नका. नेहमी तपासा कंपनी, बॅच नंबर, उत्पादन तारीख आणि एक्सपायरी. सील पॅक बंद असले पाहिजे आणि बिल घ्या. हे औषध कधी वापरू नये? जर समस्या किड्याची असेल तर नॅटिओ योग्य उपाय नाही. हे बुरशीजन्य रोगांसाठी आहे. म्हणून आधी रोग ओळखा आणि मगच औषधे निवडा. आज आपण नॅटिओ बद्दल सविस्तर माहिती घेतली. औषधाचे नाव लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातील ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट समजून घेणे अति आवश्यक असते. यामुळे योग्य पर्याय निवडणे सोपे जाते आणि अनावश्यक खर्च टाळता येतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. कमेंटमध्ये सांगा पुढच्या भागात कोणत्या औषधाची माहिती हवी आहे. उद्या आपण एपिसोड 3 मध्ये आपण ॲमिस्टार टॉपची संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच अधिकृत माहिती आपल्याला मिळत राहील. जय जवान, जय किसान.